शेतकऱ्याचं कसं असतं की लाखोंची इन्व्हेस्टमेंट करायची आणि सगळं असं हे आभाळावर सोडून द्यायचं. तो जसा बरसेल, तो जसा वागेल, तो जसा होईल तसा त्याला शेतकऱ्याला उत्पन्न मिळत असतं. बरोबर. कधी कधी ना या मोठ्या मोठ्या उद्योजकांना ना हे सांगावं असं वाटतं की हे असं जमीन नांगरून त्याच्यामध्ये बियाणं पेरून असं निश्चिंत राहून दाखवा की तुमच्या हातात काही नाहीये. जे काय आहे ते निसर्गावरती आहे. निसर्ग जसा मेहरबान होईल तसं ते पीक येणार आहे. हाच घ्या ना, मागच्या वर्षी 1700 किलो, या वर्षी 408 किलो. माझं असं समज की जिथे असा खड्डा आहे त्याच्यात खेकडेच असतात असं माझं समज आहे. तर एकदा झालं असं की मी गेलो असं आणि असं आजोबा सगळे असे ते शेतीत चालू होतं, म्हणजे भात लावणी वगैरे चालू होतं आणि एक खड्डा दिसला तर मी त्या खड्ड्यातनं डायरेक्ट हात टाकायला गेला आतवर. तर जसं आजोबांनी बघितलं, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं ह्याला उचल आणि डायरेक्ट मुंबईला ने, आणि तेव्हापासून मला गावाला नेणंच बंद केलं. असं तो सीन झाला. त्यानंतर जसं मी मोठा होत गेलो तर पुन्हा यायला लागलो आणि आजोबा वगैरे ऑफ झाल्यानंतर शेती वगैरे सगळं बंद झालं. नंतर हॅलो हॅलो जोरात बोला, लयच बारीक बोलतंय. 1 2 3 4 5 6 7. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आज आपला पहिला पॉडकास्ट आहे. माझ्या डोक्यात खूप दिवसापासून कल्पना होती, तर ती आता आपण सत्यात उतरवतोय आणि पहिला पॉडकास्ट आपण घेत आहोत एका काजू व्यापाराचा. आणि आपला पहिला पॉडकास्ट आहे, त्यामुळे भरपूर प्रेम द्या आणि असेच खूप नवीन नवीन पॉडकास्ट आणायचा प्रयत्न मी करतोय. आणि आता जे पॉडकास्टमध्ये आहेत ते आपले मित्र आहेत मंदार मोरे. एकदा त्यांच्याशी बोलून घेऊया आणि त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. म्हणजे त्यांनी काजू वगैरे जेवढं व्यापारी करतात तर ते कसं करतात, प्रोसेस कुठपर्यंत होते, किती त्यांना मेहनत लागते, हे सगळं याच्यामध्ये आज त्यांना विचारणार आहोत. कारण नॉर्मल माणसाला एवढं माहीत नसतं की आपल्या घरापर्यंत जो व्हाईट काजू येतो तो फक्त व्हाईटच डायरेक्ट येतो की कसा येतो, ही सगळी प्रोसेस आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी मंदार मोरे. राहायला मी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जामगे गावात राहतो. आणि आता नेमकं तुम्हाला याची जी माहिती जी हवी आहे ती कुठून हवे, सुरुवात म्हणजे अगदी झाड लावण्यापासून हवे की फक्त तुम्हाला याची माहिती म्हणजे काजू बिया फक्त कशा प्रोसेस केल्या जातात तेवढीच माहिती हवी आहे का? मला पूर्णच माहिती पाहिजे, कारण खूप लोकांना प्रश्न असतो आणि मलाही प्रश्न आहे की आपल्यापर्यंत येणारा काजू कसा होतो आणि एवढा त्याचा रेट का असतो. त्यामुळे मला पूर्णच माहिती सांगा आणि स्टार्टिंग पासून सांगा. म्हणजे तुम्ही या धंद्यामध्ये कसे आलात, कशी सुरुवात झाली, पहिलं ते सांगा तुम्ही. म्हणजे तसं साधारण खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझी एक आत्या, सख्खी आत्या, आम्हाला काजू द्यायची दरवर्षी. पण वडिलांनी एक विचार केला की माझ्या मुलांना जोपर्यंत त्यांची आत्या काजू देते तोपर्यंत माझ्या मुलांना काजू मिळत आहेत, पण त्यांचं असं स्वतःचं उत्पन्न का आपण तयार करू शकत नाही. म्हणून साधारण 1990-92च्या दरम्यानच वडिलांनी काजूच्या झाडांची लागवड करायला सुरू केलेली होती. आणि नंतर मग ही झाडं चांगली जोपासता यावी म्हणून त्यांनी ते जिथे ज्या सरकारी नोकरीत होते तिथून त्यांनी 2002 साली VRS घेतला आणि गावाला जाऊन राहिले. VRS म्हणजे काय नक्की? VRS म्हणजे नेमकं कसं की वयाच्या 58-60 वर्षी तुम्ही जे स्वतःहून रिटायर होता, एक तो प्रकार. आणि तुमचं एज पूर्ण होण्याआधीच तुम्ही जेव्हा रिटायरमेंटची ॲप्लिकेशन देता तर त्याला VRS म्हणतात, व्हॉलेंटरी रिटायर स्कीम. ओके, म्हणजे तुमचे वडील ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट होते? हो, आणि ते स्वतःहून सेवानिवृत्त झाले त्यांच्या इच्छेनुसार, कारण त्यांना गावाला यायचं होतं. आपल्या कोकणातल्या भूमीत त्यांना पुन्हा परत यायचं होतं. एक शेतकरी म्हणून जन्माला आलेले आणि आता शेतकरी म्हणूनच त्यांना पुढे ते काम सुरू ठेवायचं होतं. तर आता मी तुम्हाला लागवडीबद्दल सांगेन की काजूचं झाड हे साधारण 1 वर्षाचं 2 वर्षाचं असं पिशवीत तयार करून जुलै महिन्यात याचा 2x2चा खड्डा तयार करायचा. जमिनीत जिथे आपल्याला झाड लावायचं असेल तिथे जमिनीत एक 2x2चा चौरस खड्डा, म्हणजे तो लांबी रुंदीला सुद्धा 2 फुटाचा आणि त्याचं डेप्थ जे आहे ते सुद्धा 2 फुटाचं असावं. अशा या 2x2च्या खड्ड्यात साधारण एक 2 वर्षाचं झाड लागवडीसाठी वापरलं जातं, लावतात.
आता या झाडाला जेव्हा वाढ वगैरे होते, एक 5-6 वर्षाचं झालं ते झाड, की त्याला व्यवस्थित फळधारणा व्हायला सुरू होते. एक मिनटं काय विचारायचं होतं, तर हे झाड पहिलं आपल्याला बिया आणायला लागतात की रेडीमेड भेटतं झाड, म्हणजे सॉरी रेडीमेड नाही, म्हणजे असं मार्केटमध्ये भेटतं झाड, असं काय असतं? हो, हे झाड तुम्हाला ह्या सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या सरकारी नर्सरी आहेत, प्रायव्हेट नर्सरीज आहेत, तिथे ही रोपं तयार केली जातात. म्हणजे त्यांच्यातनं झाड जेव्हा तयार होतं तेव्हा काही झाडं तुम्हाला 1 वर्षाची झाडं मिळतील, काही 2 वर्षाची झाडं मिळतील, काही 3 वर्षाची झाडं मिळतील. अशा पद्धतीची झाडं आपल्या नर्सरीजमध्ये आपल्याला अवेलेबल असतात. ओके. आणि डायरेक्ट तुम्ही जेव्हा आणली ती नर्सरीमधून आणलेली की रोपं तयार केलेली? हो, आता बघा माझे जी बागायत जमीन जी आहे ते एकंदरीत एक 9.5 एकर चा जमिनीचा सलग पट्टा जो आहे तो वडिलांनी कुंपण करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला एक 600 काजूची झाडं लावलेली होती. पण नैसर्गिक आपत्ती किंवा खोड किडा लागणं किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी त्यांच्यामुळे दरवर्षी काही झाडांची मर होते. एक समजा 5-10 झाडं जरी गेली तरी सुद्धा आपल्याला पीक जे आहे ते दरवर्षी चांगलं पीक मिळत राहावं म्हणून आम्ही दरवर्षी 50 ते 100 नवीन झाडं लावत असतो. ओके. म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही किती लावलेली आणि किती मेली त्याच्यामध्ये? सुरुवातीला आम्ही 600 झाडं लावलेली. आता प्रत्येक वेळेस कुठलंही रोप घ्या तुम्ही, जितकी झाडं तुम्ही लावता तुम्हाला 100% त्याच्यातनं सगळीच्या सगळी झाडं काय जगत नाहीत. काही झाडांची मर होते. अशी एक साधारण 650 झाडं लावलेली असता एक 450 झाडं जी होती ती आमची जवळ साधारण शिल्लक राहिलेली होती, जी नंतर व्यवस्थित वाढत होती. पण त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आम्ही हा उपक्रम आजपर्यंत कायम ठेवलेला आहे की दरवर्षी आम्ही 50 ते 100 झाडं दरवर्षी नवीन रोपं आम्ही लावत असतो. दरवर्षी 50 ते 100 रोपं लावत असतो. आता जसं काही वर्षांपूर्वी ते फॅन वादळ आलेलं त्याच्यामध्ये आमची बरीचशी झाडं जी होती ती कोलमडलेली होती, खाली उपटून पडलेली होती आणि प्लस त्याला खोडकिडा वगैरे पण लागतो. या सगळ्या काही गोष्टी असतात तर त्याच्यामुळे त्या झाडांची मर होते. मग मर झाली तर संख्या कमी होऊ नये, ती वाढतच राहावी, आपली बाग दिवसेंदिवस वाढत राहावी म्हणून आम्ही ती नवीन रोपं लावत असतो दरवर्षी. नंतरचा जो जो आहे स्टेप जी आहे ते जुलै महिन्यात तुम्ही जेव्हा लागवड करता त्याच्यानंतर जी ऑलरेडी तुमची आता जसा आंब्याचा जो आपला सीझन असतो जो उन्हाळ्यातला असतो, आंब्या उन्हाळ्यात येतात, तर काजूचा सीझन कधी असतो? तेच सांगतो तुम्हाला आता की लागवडीचा जो टाइम पिरियड जो आहे तो जुलै महिना जसा सांगितला तुम्हाला तसाच याला एक ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत जी ऑलरेडी तुमची झाडं मोठी झालेली आहेत, एक 5-6 वर्षाची जी मोठी झाडं जी आहेत यांना ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक फवारणी करायची असते. तुम्हाला सेंद्रिय औषधं मिळतं, म्हणजे नर्सरी जी आहे आपली शासकीय नर्सरी जी आहे त्यांनी रेकमेंड केलेली काही औषधं असतात. त्यांचा एक टाइम पिरियड असतो की बाबा ह्या महिन्याच्या दरम्यान झाडाला ह्या औषधाची फवारणी करायची आहे आणि त्याचं प्रमाणही ठरलेलं असतं की 1 लिटरला किती ml औषध वापरायचं आहे आणि ह्या आपल्या सरकारी नर्सऱ्या ज्या आहेत त्यांच्याकडे तो सगळा चार्ट अवेलेबल असतो. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट हे प्रोव्हाइड करतं? हो, गव्हर्नमेंट हे प्रोव्हाइड करतं. तुम्ही तुमच्या सातबाऱ्याचा उतारा जर दाखवलं की नाही, तुम्ही तुमच्या सातबाऱ्याचा उतारा जर दाखवलं तर तुम्हाला त्याच्यावरती सबसिडी मिळते. एक 20%, 30%, 50% जसं असेल तसं. म्हणजे हे शेतकऱ्यासाठी असतं, शेतकऱ्यासाठी, माणसासाठी ज्याचं शेती नाही त्याच्याकडे नाही, त्याला हे औषध विकत घ्यावं लागतं. बरे, आणि म्हणजे त्याला डिस्काउंट नाही भेटत? त्याला डिस्काउंट नाही भेटत. आणि तुम्ही हे तुमच्या पंचायत समिती कार्यालयातनं जर औषध घ्यायला जर गेलात तरच तिथे तुम्हाला ही सबसिडीची सुविधा अवेलेबल आहे. तुम्ही जर बाहेर कुठे जर हे एखाद्या दुकानात जर घ्यायला गेलात जिथे शेतीचं सगळं सामान मिळतं तर तिथे तुम्हाला ही सबसिडी नाही मिळत. तिथे ओरिजिनल रेटमध्येच तुम्हाला औषध घ्यावं लागतं, विकत घ्यावं लागतं. आणि तेव्हा प्रकार कसा असतो की तेव्हा आपल्या अवतीभोवती जी भात शेती जी असते तर भात शेती खायला जो किडा जो आलेला जो असतो, तुम्ही भात शेती कापल्यानंतर
भाताची कापणी झाल्यानंतर हम्म. हा किडा जो आहे तो सरळ उठतो आणि आजूबाजूची इतर दुसरी बागायत झाडं जी असतात त्या झाडांवरती जाऊन हा बसतो. आणि देवनागरो जर तुमची काजूची बाग जर अशा भात शेतीच्या जवळपास जर असेल ओके. तर हा भातावरून उडणारा जो किडा जो आहे तो थेट तुमच्या काजूच्या बागेवरती जातो. किडा कोणता असतो हा? आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे भाताच्या रोपावरती जे आलेले जे किडे जे असतात ना तेच ते कसं आहे की या दरम्यान काजूच्या झाडांना एक कोवळी डेरी फुटायला चालू झालेली असते. आणि ती डेरी जी आहे त्याच्यावरती कोळ्या फांद्या अशा ज्या येत असतात नवीन तयार ज्या होत असतात त्यांच्यावरती हा किडा जाऊन बसतो आणि यातलं सगळं रस तो खायला सुरुवात करतो. जर ते नवीन येणारी फांदीत जर गेली तर ना मोहर येणार आहे ना फळधारणा होणार आहे. ओके. म्हणून आपल्याला तेव्हा फवारणी करायची आहे की लोकांची भातशेती तुमच्या शेजाऱ्यांची भातशेती जोपर्यंत कापून होते तोपर्यंत तुमच्या झाडांना एक फवारणी बसलेली असली पाहिजे. ओके. त्यानंतर जेव्हा त्या येणाऱ्या कोवळ्या फांदीला जेव्हा जोर धरतो तेव्हा त्याला मोहर येतो. जेव्हा मोहर येतो तेव्हा एक फवारणी बसली पाहिजे. ओके. आणि त्यानंतर त्याच्यामुळे मग दर वर्षातून किती वेळा करावी लागते हा जो प्रोसिजर जो आहे हा महिन्यात 30 ते 40 दिवसाचा हा टाइम पिरियड असतो. म्हणजे तुमची पहिली फवारणी समजा ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला झाली की यायला लागतो तुमचा मोहर. आणि डिसेंबरच्या मिडपर्यंत म्हणजे 15वडा झाला पहिला डिसेंबरचा पहिला टाइम पिरियड झाला 15 दिवसांचा की तुमच्या त्या आलेल्या नवीन आलेल्या फांद्यांना मोहर यायला लागतो. तेव्हा बसली पाहिजे तुमची दुसरी फवारणी. त्याच्यानंतर मकर संक्रांतीच्या जवळपास आता आम्ही जी आमची लागवड जी आहे ती वेंगुर्ला प्रजातीची लागवड आहे. आता वेंगुर्ला प्रजाती काय आहे तर वेंगुर्ला ही सरकारने तयार केलेली काही प्रजात्या आहेत वेंगुर्लामध्ये तयार झालेली. वेंगुर्ला कृषी विद्यापीठाने ह्या तयार केलेल्या आहेत. म्हणून याला त्यांनी नाव दिलेलं आहे संख्येवाईज की वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 4 असे 8-10 पर्यंत असे वेगवेगळ्या प्रजात्या आहेत. ओके. आमची लागवड जी आहे ती वेंगुर्ला 4 ची आहे. ओके. ज्याला असे गुच्छाने काजू येतात आणि ज्याचा काजू अगदी दिसायला रेखीव कोरीव चांगला मोठा असतो. तर वेंगुर्ला 4 ही जी काजू जी आहेत तर ती फळधारणा जी आहे ती साधारणपणे मकर संक्रांतीच्या नंतर सुरू होते. म्हणजे एक फवारणी केली तुम्ही 10 नोव्हेंबरला, दुसरी फवारणी केली तुम्ही 10 डिसेंबरला, तिसरी फवारणी तुम्हाला करायला लागणार आहे ती 10 जानेवारीला. म्हणजे असा महिन्याच्या फरकाने. कारण साधारण मकर संक्रांती नंतर कुठेतरी त्या छोट्या छोट्या बिया यायला चालू होतात. तर तुम्हाला आता त्या बिया वाचवायच्या आहेत. बरोबर. म्हणून तुम्हाला आणि एक याला टी मॉस्किटो नावाचा एका किड्याचा प्रादुर्भाव होतो. तो टी मॉस्किटो जो आहे जशी आपल्याला मच्छर चावते ना तसा त्या मॉस्किटोचा त्या मच्छरचा जो सोंडा जो असतो ते नळी जी असते ती त्या कोवळ्या फांदीमध्ये आत रुतवून इंजेक्शन सारखी त्यातला सगळा रस शोषून घेते आणि तुमच्या फांदीची मर होते. तर हा टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप खतरनाक असतो. आपल्याला तो वाचवावा लागतो. ओके. आता ह्या बिया फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जे ओल्या काजूगरांची भाजी खातो त्यासाठी तो तयार झालेला असतो. मार्च औषध फवारणी केल्यानंतर ही बी जी मोठी व्हायला लागते. जी जानेवारी महिन्यामध्ये छोटीशी बी आलेली आहे ती फेब्रुवारी महिन्यापर्यंत व्यवस्थित तयार झालेली असते. म्हणजे आपण ओल्या काजूगरांची भाजी जी खातो ती मार्च महिन्यापर्यंत त्याचं ती बी सुकत चालून जाते आणि साधारण मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे होळीच्या दरम्यान तुम्हाला वरचं फळ सुद्धा तयार मिळतं. ओके. मग एकदा का ते व्यवस्थित तयार झालं ती व्यवस्थित पूर्णपणे तयार झालेलं फळ जे पिकून खाली पडलाय काजू तो काजू आम्ही आमच्या बागेतनं घरी घेऊन येतो. आणि घरी आणल्यानंतर पिवळं फळ की खाली असलेलं फळ हे काजू? पिवळं फळ पूर्ण तयार झालं की काजू आपोआप गळून पडतो. ते फळ जे आहे जसा आंबे गळून पडतात जी फळं जी गळून तुम्हाला काढावं लागत नाही? आम्ही काढत नाही. काढावं लागत नाही अशातला प्रकार नाही. आम्ही काढत नाही. याचं कारण असं म्हणजे ती बी जी आहे काजू जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. ओके.
त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो की पूर्ण तयार झालेला हा जो काजू जो आहे तो घरात आणल्यानंतर सुद्धा 2 दिवस त्याला ऊन दाखवायचं आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओके. एप्रिल मेचा उन्हात जो सुकवायचा आहे ते कच्ची बी रॉ मटेरियल जो आहे तो असा सुकवलेला पूर्णपणे सुकवलेला जो काजू जो आहे तो माझ्याकडे एक बॉयलर आहे. त्या बॉयलरमध्ये आपण त्याला बॉईल करतो. बॉईल करण्याचा प्रकार असा आहे की एका साईडला एक कंटेनर आहे ज्याच्यात पाणी आम्ही गरम करतो. त्या पाण्याची झालेली वाफ जी आहे ती पास होते दुसऱ्या कंटेनरमध्ये ज्याच्यात तुम्हाला काजू ठेवायचा आहे. एक साधारण 150 डिग्रीचं टेम्परेचर झालं की ती वाफ लिव्हरने या कंटेनरमधून या कंटेनरमध्ये पास करायची आहे, जिथे ती साधारण तुम्हाला 25 ते 30 मिनिटापर्यंत ठेवायची आहे. हा वाफलेला काजू जो असतो याच्यामध्ये होतं कसं की वरची जी कडक टर्फल जी आहे आणि आतला जो गर जो आहे त्याला वरती एक पातळ साल असते, हे चिकटलेले असतात. ह्या बॉइलिंगच्या प्रोसिजरमुळे ते दोन्ही मोकळे होतात. आता हा वाफवलेला काजू जो आहे तोही तुम्हाला 1 दिवस सुकत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कट करायचं आहे. आता कटिंगसाठी तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे 2 वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहेत. कटिंग मशीन जी मॅन्युअल मशीन जी आहे ती साधारण एक 11,500 ते 13,000 मिळते आणि ऑटोमॅटिक कटर जो आहे तो साधारणपणे तुम्हाला कुठेतरी 95,000 पासून 1,25,000 मिळतो. आता किती मॅन्युअल मध्ये किती कापले जातात आणि ऑटोमॅटिक मध्ये किती कापले जातात? आता तुम्हाला सांगायचं झालं तर वेंगुर्ला 4 ही जी प्रजाती जी आहे त्याच्यामध्ये 150 बिया जेव्हा आपण एकत्र करतो 150 ते 150 ते 160 बिया जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा ते 1 किलो होतात. आणि मॅन्युअल कटर असा प्रकार आहे कारण की एका टायमाला 1 बी घ्यायची आहे, ती त्या सॉकेटमध्ये टाकायची आहे, वरून खटका द्यायचा. 150 वेळा जेव्हा तुम्ही वर खाली करणार तेव्हा तुमच्या 1 किलो बिया कट होतात. अशा मी दिवसाला 40 किलो बिया कट करतो. म्हणजे तुम्ही आता त्याचा अंदाज लावा की मला लिव्हर किती वेळा वर खाली करावा लागत असेल. आणि पैसे पण येतात तुम्हाला मजबूत तसे. पण आपण थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकलो. आता ही कशी हा कटर जो आहे हा एक 11, 12, 13,000 मिळतो. पण आपण जर जास्त इन्व्हेस्ट जर करू शकलो थोडेफार तर 1,00,000 रुपयापर्यंत 1,25,000 ऑटोमॅटिक कटर येतो. आणि हा कटर जो आहे तो 1 तासाला 20 किलो बिया कट करतो. म्हणजे मी दिवसभरात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 40 किलो बिया कट करतो 8 तासात. आणि ऑटोमॅटिक कटर 1 तासात तुम्हाला 20 किलो बिया कट करतो. त्याला प्रॉपर असं काय अरेंज करून ठेवायला लागत असेल की डायरेक्ट? नाही, त्याचं तुम्ही पिठाची चक्की बघितली असेल तर त्याच्यामध्ये तो वरून गहू टाकतो, ते हलत राहतं आणि गहू खाली पडत राहतात आणि ते दळले जातात. याच्यामध्येही असंच वरती एक ट्रे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काजू ओतायचे आहेत. त्याची सिस्टमच अशी बनवलेली आहे की एक बी बरोबर त्या सॉकेटमध्ये पडते, ती चेन फिरत राहते आणि ते लिव्हर वर खाली होऊन खाली ब्लेड्स वरती ती बी आपोआप पोचते आणि ती कट होतात. हा एक फार छान प्रकार त्यांनी हे काढलेला आहे ऑटोमॅटिक कटरचा. त्याच्यामध्ये तासाला 20 किलो बिया कट होतात. म्हणजे अंदाज लावा की तुम्ही दिवसाला किती बिया कट करू शकाल. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर बिझनेस जर करताय तर तुम्हाला ऑटोमॅटिक कटर नेहमीच आहे फायदेशीर आहे. आणि अचानक आमची लाईट गेली आणि हा आमचा पॉडकास्ट अर्धवट राहिलेला आहे. आणि बघा पहिलाच प्रॉब्लेम आम्हाला निर्माण झाला. पहिल्याच पॉडकास्टमध्ये लाईट गेली. कधीही जात नव्हती. म्हणजे पहिल्यांदा ट्राय करायला गेलो आणि लाईट गेली. म्हणजे पहिल्याच प्रयत्नात थोडे प्रॉब्लेम आलेत. बघूया पॉडकास्ट किती लोक बघतायत, किती लोकांना याचं हा नॉलेज मिळतोय, किती लोकांना याचा फायदा होतोय. नक्की ते कमेंट करून पण सांगा. आणि अंधार लाईट गेले तरी पण मी ट्राय करणार आहे पॉडकास्ट पूर्ण मोबाईलच्या लाईटवर कंप्लीट करायचा. अंधारामध्ये पॉडकास्ट चालू ठेवूया आपण कंटिन्यू. ओके, तर आता आपण मी तुम्हाला सांगितलं की कटिंगचा प्रोसिजर तुम्हाला सांगितलं. आता हे बिया कट झाल्यानंतर आता आहे ड्रायरला लावायचे. तर एक याचा ड्रायर असतो जो वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल होतो. घरगुती जेव्हा हे करतात तेव्हा 6 ट्रेचा ड्रायर असतो जो 24 किलोचा असतो. एक मोठा ड्रायर असतो जो 40 किलोचा असतो वगैरे वगैरे. अशा हे वेगवेगळ्या सायझेसचे ड्रायर्स सुद्धा मिळतात.
तर माझ्या घरी जे आहे ते एक 15 किलोचा आहे, एक 25 किलोचा आहे, एक 6 ट्रेचा आणि एक 12 ट्रेचा. 15 किलोसाठी मला कुठेतरी 15 किलो गर निघण्यासाठी मला कुठेतरी 60 किलो बिया जेव्हा मी प्रोसेस करणार आहे तेव्हा मला 15 किलो गर अवेलेबल होणार आहे. तो गर मी त्या ड्रायरमध्ये त्या ट्रेजमध्ये सेट केल्यानंतर 70 डिग्रीच्या टेम्परेचरवरती मला साधारणपणे 8 तास ठेवायचं आहे. ओके. 8 तास त्याचा फॅन फिरत मला ठेवायचा आहे. 8 तास पूर्ण झाले, जसे आपण एखादा केक बेक करतो तुमच्या ओव्हनमध्ये 5 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं, तशाच ह्या काजूच्या बिया आहेत ज्या मला बेक करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही नॉर्मल लँग्वेजमध्ये याला ओव्हन म्हणू शकता, आम्ही याला ड्रायर म्हणतो, कारण काय तो ह्या काजू घरातला जो मॉइश्चर जो असतो तो सगळा घालवून टाकतो आणि काजूची बी अगदी कुरकुरीत आतमध्ये कडक तयार होते. म्हणून आम्ही याला ड्रायर म्हणतो. तो 8 तास 70 डिग्री टेम्परेचरवरती ठेवायचा आहे. आता एकदा तो बाहेर काढला की जसं मगाशी मी म्हटलं की घराला एक वरती पातळ साल असते जी कडक टरफलाला चिकटलेली असते, म्हणून आपण बॉइलिंग करतो. तर आता ही जी पातळ साल जी आहे जे आपण त्या ओव्हनमध्ये टाकल्यानंतर ती अगदी कुरकुरीत झालेली आहे. जसे आपण शेंगदाणे सोलतो, जे गरम केलेले शेंगदाणे जे असतात, जसे आपण ते शेंगदाणे सोलू शकतो तसेच आता तुम्हाला हे काजूही सोलता येतात. बरोबर. पण विषय असा की आता मला काय काय येणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या अशा की सर्वात मोठी अडचण लेबर मिळणं मुश्किल झालेलं आहे आजकाल. कारण लोकांना इझी मनी वगैरे किंवा काही असं तुम्ही म्हणा किंवा काही सरकारकडून मिळणारे काही फायदे आहेत ज्याच्यामुळे लोक थोडक्यात त्यांचं समाधान व्हायला लागलेलं आहे. म्हणून लेबर हा मिळणं अवेलेबल होणं खूप मुश्किल झालेलं आहे. त्याच्यात काजू कट करताना काजूतून एक रस बाहेर येतो जो खूप जहाल असतो, जो तुमच्या हाताला वगैरे लागला तर ज्यांना सहन नाही झाला तर त्यांच्या हाताला असं भाजल्यासारखं सुद्धा होतं. काहींची तो रस हाताला लागून ती हीट वाढते. काहींना अगदी ते जळल्यासारखं होतं. अगदी जहाल असा ऍसिड सारखा रस असतो तो. म्हणून खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं. प्लस मी काय ग्लोव्ज घालता की काय? बघा आता मी माझी एक मेन अडचण अशी आहे की घाम येतो हाताला. जर आपण मेडिकल ग्लोव्ज किंवा प्लास्टिकचे ग्लोव्ज जर घातले तर आतमध्ये मला घाम येतो. पण बरीच जण जे आहेत ते लोक असे हे ग्लोव्ज घालूनच काम करतात. काहींना त्या ग्लोव्ज घातल्यामुळे सुद्धा त्रास होतो. जसा मला घामाचा त्रास होतो तर मी नाही घालत. ते दिसतंय घामाचा त्रास होतोय. पण इतर जे आहेत तो घामाचा जो होणारा त्रास जो आहे तो सहन करतात, पण काजूच्या त्या रसापासूनचा जो होणारा त्रास आहे तो नको, म्हणून ते लोक ते ग्लोव्ज घालतात. आणि ते करत असताना जर आपण समजा ते ग्लोव्ज घातले नाही तर आता इकडे गावाकडे कसं की त्याचा जो थर जो आहे तो तुमच्या ह्या बोटांना जो लागतो, त्यातनं जे रस जो तेलासारखा रस जो बाहेर पडतो तो तुमच्या ह्या बोटांना लागतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एखाद्या तुमच्या सरकारी कोठा जो असतो जिथून तुम्हाला राशन मिळतं, कोठार म्हणतात, सॉरी मगाशी शब्द चुकला, कोठार जो म्हणतात, जिथून तुम्हाला राशन मिळतं, तर तिथे ज्यांना सही करता नाहीत त्यांना थंब इम्प्रेशन द्यायचं असतं. पण ह्या रसाची जी कोटिंग जी लागलेली असते ना त्याच्यामुळे तुमचे फिंगरप्रिंट्स येत नाहीत. म्हणजे आता माझ्याकडे येणाऱ्या ज्या या काकी मावशी वहिन्या ज्या होत्या आजूबाजूच्या वाडीतल्या, त्यांच्या हाताला जेव्हा हे थर चढतो ना तेव्हा मी त्यांना बोलतो आता तुम्ही कुठेही चोऱ्यामाऱ्या सुद्धा करू शकता कारण का तुमचे फिंगरप्रिंट्स येणार नाहीयेत. म्हणजे ते निघतं थर नंतर की तसंच राहतं? तो थर नंतर निघतो. लहानपणी आठवतंय किरण तुला, आपण बोटाला फेविकॉल लावायचो आणि नंतर मग ते असं काढायचो. अगदी तसंच हा जेव्हा रस लागतो तेव्हा हा 4-5 दिवसानंतर ते असं निघतं ते. तर असं असतं, पण त्याच्यामुळे फिंगरप्रिंट्स येत नाहीत. म्हणून काही लोक ह्या सगळ्या प्रकारामुळे की हातांना जो त्रास होतो त्या प्रकारामुळे काही लोक काम करायला मागत नाहीत. आणि चला ह्या सगळ्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या तर आपण मॅनेज केल्या, पण जर पिलिंगचा जो प्रोसिजर जो आहे त्याच्यासाठी सुद्धा मशीन अवेलेबल आहे. पण ती मशीन साधारण 3.5 ते 4 लाखाची मिळते.
आणि आपलं घरचं इलेक्ट्रिक कनेक्शन जे असतं ते 2 फेजचं असतं, पण ही मशीन चालण्यासाठी कनेक्शन लागतं ते 3 फेजचं लागतं, म्हणजे कमर्शियल मीटर. ओके. जो तुम्हाला खूप मोठा लाईट बिल देऊ शकतो. हा. तर आता ते अजून विचारायचं होतं की तुम्हाला लाईट बिल कसं येतं, किती येतं, म्हणजे आता ते सीझन मध्ये जेव्हा काम असतं तेव्हा लाईट बिल किती असतं, नॉर्मल मध्ये किती असतं? बघा, आता नॉर्मल मध्ये मला बाकी इतर टाइम पिरियड जो आहे ते मला बिल साधारणपणे कुठेतरी एक 800, 850, 900 रुपये येतं. कारण आमचं थोडंसं घर जरा आहे मोठं, बरेच पॉइंट्स आहेत, म्हणून 800 ते 900 रुपये जिथे कधी 1000 रुपये आपण एक ऍव्हरेज पकडून चालूया की 1000 रुपये नॉर्मल टाइम पिरियड मध्ये जर 1000 रुपये बिल येतं, तर मला काजूच्या सीझन मध्ये म्हणजे पाडव्याच्या नंतर माझा जो सीझन सुरू होतो, कंटिन्यू मशीन तुमच्या जेवढ्या सगळ्या चालू असतात 8 तास ते बॉयलर तेव्हा, तर पाडव्यानंतर जो माझा हा प्रोसेसिंगचा जो सीझन सुरू होतो तो जोपर्यंत प्रोसेसिंग मी करत असतो तोपर्यंत महिन्याला मला 2000 रुपये म्हणजे डबल बिल येतं. तिथेच आता मी जर 3 फेज कनेक्शन जर लावलं तर तो कुठेतरी 4000 पर्यंत जाईल. ओके. सो मी पिलिंगचं काम जे आहे ते मला हातानेच करावं लागतं. ओके. आणि ते तुम्ही कसं आहे माहिती आहे की कितीही एक्सपर्ट असलात तरी दिवसाला तुम्ही जास्तीत जास्त 3 किलो बिया त्या पील करू शकता. जे पातळ साल जी असते ना ते पील करू शकता. त्याच्यानंतर मिळतो तुम्हाला खायला तो पांढरा काजू जो तुम्ही दुकानात विकत घेता. ओके. आता याच्यातही तुम्हाला आता सांगायचं तर आउटपुट आपल्याला किती मिळतो, तर 1 किलो रॉ मटेरियल घेतल्यानंतर जे मी कट केलं जो गर, तुम्ही कितीला विकत घेता आणि त्याची प्राइस काय होते? बघा, हे सगळं आहे ना त्या वर्षाच्या उत्पन्नावरती निर्भर करतं की जर पीक जर अमाप आलेलं असेल तर तुम्हाला रॉ मटेरियलला 80 ते 90 रुपये 100 रुपयाचा भाव मिळतो किलोला रॉ मटेरियलच्या. आणि ज्या वर्षी उत्पन्न कमी आलेलं, जसं मागच्या वर्षी भरघोस उत्पन्न होतं, मागच्या वर्षी काजूच्या बीची किंमत होती 95 रुपये रॉ मटेरियलची, आणि या वर्षी खूप कमी उत्पन्न आलेलं, पीक आलेलं, तर या वर्षी काजूच्या बीचे दर होते 135 रुपये. ओके. हा रेट सांगतोय मी तो तुम्हाला वेंगुर्ला 4चा. आणि जो गावठी काजू जो असतो त्याचे 15-20 रुपये नेहमीच कमी असतात, म्हणजे ह्याचे 95 रुपये होते तर ते 80 रुपये होते. आज वेंगुर्ला 4 135 होता, तर गावठी काजू तुम्हाला कुठेतरी 110-120 रुपयात मिळत होता. आता होतं कसं की रॉ मटेरियल इतका स्वस्त पण काजू इतका महाग, तर ही सगळी प्रोसिजर आहे ती आहे. मी आता तुम्हाला जो सांगितलाय 135 रुपये, तर त्या हिशोबाने तुम्ही आता कॅल्क्युलेशन लावा. 1 किलो रॉ मटेरियल 135 रुपये, तर तो रॉ मटेरियल आपण जेव्हा प्रोसेस करतो तेव्हा किती काजू राहतो, जो ड्रायर मधून आपण जो काजू काढलाय ना ड्रायर मधून, त्याचं वजन असतं कुठेतरी 260 ग्राम. पूर्ण प्रोसेस करून निघतो बाहेर. 1 किलो काजू जेव्हा तुम्ही प्रोसेस करता तेव्हा तुम्हाला पातळ सालीसकट जो ड्रायर मधून काढलाय काजू त्याचं वजन आहे 260 ग्राम. 1 किलो मधून 260 ग्राम फक्त मिळतो. आणि वरचं ते टर्फल वगैरे हे पकडून ते 1 किलो असतं. म्हणजे 75% ते टर्फल असतं आणि 26-27% आतमध्ये हा गर असतो. जो फायनल आपण बेक करून त्यातला सगळा मॉइश्चर वगैरे घालून जो फायनल आउटपुट जो मिळाला आपल्याला तो. आता मी तुम्हाला मगासपासून वारंवार का सांगतोय ते पातळ सालवालं, कारण जेव्हा तुम्ही हे पातळ साल त्याच्यावरची तुम्ही सोलता आणि तो व्हाईट काजू, तेव्हा एक्झॅक्ट तुम्हाला 10% अजून त्याच्यात घट होते त्या पातळ सालीचं वजनामध्ये. म्हणजे जिथे तुम्हाला 260 ग्राम काजू मिळालेला आहे ना, त्यातनं अजून 26 ग्राम तुम्ही कमी करा. आणि त्याचे पैसे पण वाढले ना, ते 234 ग्राम. म्हणजे 1 किलो काजू प्रोसेस केल्यानंतर फायनली तुम्हाला 234 ग्राम काजू तुमच्या हातात आला. तर 1 किलोसाठी किती रुपये खर्च आला रॉ मटेरियल? रॉ मटेरियलसाठी 135 रुपये. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 किलो काजू प्रोसेस केले तेव्हा तुम्हाला 1 किलो काजू मिळाला. 4 किलो काजू प्रोसेस केले तेव्हा तुम्हाला 1 किलो काजू मिळाला. म्हणजे 135 × 4 हा झाला रॉ मटेरियलचा रेट. आणि मी प्रोसेसिंग चार्ज, आता माझ्याकडे जर कोणी शेजारी त्याचे काजू घेऊन येतो प्रोसेसिंगसाठी की बाबा मंदार, जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, तुम्ही गहू घेऊन
पिठाच्या चक्कीवरती जाता, हा बाबा स्वतः माझं दळत नाहीत. पीठ दळून दे, तर तो तुमच्याकडून 5 ते 7 रुपये घेतो किलोचे, ते गहू दळायचे. तर तसंच हे काजू माझ्याकडे कोणी घेऊन आलं तर प्रोसेसिंग करायचे मी 40 रुपये घेतो, जर त्याला ते पातळ साल सोलून नको असेल तर, आणि पातळ साल सोलून पाहिजे असेल तर मी 50 रुपये घेतो. ओके. मग आता हा आपण प्रोसेसिंग चार्ज त्याच्यामध्ये जोडूया, 40 रुपये किलोचे, ओके. तर 4 किलोचे 160 रुपये, ओके. म्हणजे 135 × 4, 40 × 4, हा जो काय तुम्हाला खर्च आला हा बेस खर्च आहे. 160 आणि म्हणजे 135, 270, 540 आणि 160, ते कुठेतरी 700 रुपये. 700 रुपये हा माझा बेस रेट झाला प्रोसेसिंगचा. आणि त्याच्यावरती 100 रुपये मी माझा प्रॉफिट ठेवून पातळ सालवाले काजू जे आहेत ते मी 800 रुपयाला विकतोय. आणि जर ते सोलले तर त्याच्यावरती मी अजून 100 रुपये लावतोय आणि ते 900 रुपयाला विकतोय. तर हा असा एकंदरीत आहे. म्हणून रॉ मटेरियल जरी 135 रुपये असला तरी पण फायनल आउटपुट जो आहे तो 900 रुपयाला मिळतो. ओके. त्याच्या मागे ही एवढी मेहनत असते. आणि त्यानंतर जे आता आपली ही पण लाईट बंद झाली, चला याच्यावर आपण करूया. जे टर्फलं वगैरे निघतात हा, त्याचं ते टाकून देतात की ते पण काय यूज? नाही. आता कसं आहे माहिती की कोकणातली बरीच झाडं जी आहेत ना, कोकणाला स्वर्ग म्हटलेलं आहे, कारण काय कोकणातली बरीच झाडं जी आहेत त्यांचे मल्टिपल युजेस आहेत. हो, म्हणजे जसं नारळ असो, फणस, साग, आंबा वगैरे, प्रत्येक झाड जे आहे त्याचे बरेच असे वेगवेगळे उपयोग आहेत. तसंच काजूचं झाड जरी हलकं असलं, त्याची पानं, काजूची पानं बकरी सुद्धा खात नाही, म्हणजे काजूच्या पानांना कोणी हे नाही करत. प्लस काजूच्या जी फांदी जी असते त्याचा वापर नाही होत. पण हे फळ जसं आता तुम्ही खाल्लं, वरचं बोंड जे आहे त्याच्यापासून तुम्ही रस वगैरे तयार करू शकता. तसंच हे टर्फल जे आहे, या टर्फलात ना जो रस मगाशी मी तुम्हाला सांगितला, तो रस जो आहे तो तुमच्या समुद्रातल्या जी जहाजं जी आहेत ना त्यांना खालून गंज लागू नये म्हणून हा जो तेल जो काढतात तो त्याच्यात बेसला लावतात. म्हणजे ते अँटीरसचं काम करतं. हे सांगितलं तो ऍसिड निघतो. हा, हे अँटीरसचं काम करतं. त्याची वेगळे काही चार्जेस असतात? हो, त्याचा एक कम्प्लीट वेगळाच प्रोसिजर आहे. म्हणजे आता कसं माहिती, आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर ही टर्फलं जी आहेत, माझा चला आपण मित्र आहोत म्हणून मी तुम्हाला हाही एक जो माझा होणारा फायदा जो आहे तुमच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी रिव्हील करतो. की कसं आहे की जे लोक माझ्याकडे काजू जे घेऊन येतात त्यांना तर मी ते घर देतो आणि त्याचा मी त्यांच्याकडून चार्जेस घेतो. पण जी टर्फलं जी असतात ना ती त्यांचे टर्फलं माझ्याकडेच राहतात. ठीक आहे. आणि नंतर मग ही टर्फलं जी आहेत ना यांना सुद्धा एक रेट मिळतो मला. तर त्याच्यासाठी काही आहेत, काही मोठे फॅक्टरीवाले आहेत. कसं आहे, मी हे 2-4 किलो म्हणजे माझ्याकडे आलेले जे थोडके जे टर्फलं जे आहेत त्याच्यासाठी मी जास्त पैशांची अपेक्षा करू नाही शकत. ह्याचा रेट खूप चांगला मिळतो. जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करणारे जे असतात ना ते ऍक्च्युअल मध्ये खूप चांगला रेट देतात. पण त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो का, तर नाही जाऊ शकत. म्हणून मग कुठला तरी एखादा फॅक्टरीवाला, कसं माहितीये, हे छोटे माझ्यासारखे जे छोटे जे आहेत ना ज्यांच्याकडून 1000-2000 किलो टर्फलं मिळू शकतील, अशांकडे हा फॅक्टरीवाला येतो. आम्हाला तो साधारणपणे 7-8 रुपये 9 रुपये, यावर्षी मला आमच्या इथे सुखदर करून जे गाव जे आहे तिथल्या फॅक्टरीवाल्याने माझ्याकडची टर्फलं घेऊन गेला तो आणि त्याने मला 9 रुपये किलोचा रेट दिला. ओके. म्हणजे किती किलो होते तुमच्याकडे? आता यावेळेस मी जे त्याला विकले ते एकूण 1300 किलो टर्फलं होते. 1300 किलो म्हणजे किती रुपये आले टर्फलाचे? 1300 × 9 करा, तर माझं गणित थोडंसं कच्चं आहे, तर कुठेतरी 11,700 रुपये. काय बोलताय? काजूच्या टर्फलमधून 11,700 रुपये आले. आणि ती टर्फलं माझ्या काजूची देखील नव्हती. ती टर्फलं माझ्याकडे जी इतर
लोक जे घेऊन देऊन आलेले गेलेले. काजू. हा, अं, त्यामुळे उद्यापासून आता ती लोक येतील ते तुम्हाला टर्फला देणार नाही. हा, तो माझा बोनस फायदा आहे. हा. तो प्रत्येक काजू बी प्रोसेस करणाऱ्याचा बोनस फायदा आहे. तर आणि त्यांनी एकदम आतली ट्रिक सांगितली नक्की काय असतं. तर असं आहे ती, हे बरे ती पातळ साल जी सोलली हा, त्याला ते लोक हस्क म्हणून म्हणतात. ते ह्या काजूची भाषा खूप वेगवेगळी आहे. हम्म, ते मग त्याला LW वगैरे वगैरे असे काय काय प्रकार असतात. 240 नंबर, 180 नंबर. ते टर्फलचं काय यूज होतं? टर्फल नाही, सॉरी, ती साल. पातळ साल जी आहे तर ती तुम्हाला त्याच्यात ना तुम्हाला कसं आहे, पाण्यात जर भिजत घातलात ना तर एक लाल रंग येतो. हा, सो हा लाल रंग जो आहे, हम्म, कोणी गुटखा खाणारा जर मित्र जर असेल तुमचा, हा, तर तो जे गुटखा वगैरे जे खातो हा, आणि जे पचा पचा जे लाल थुंकत असतो ना, हा. तर त्याच्यामध्ये हा प्रकार असतो. ओके, म्हणजे हा थोडाफार मिक्स असतो की पूर्ण थोडाफार असतो? त्यांचे काही असतील. आपल्याला जसा पर्सेंट काहीतरी असणार आपण त्याच्यामध्ये. किती सांगितलं की बाबा गुटखा खाऊ नकोस, त्याच्यामध्ये काचेचे तुकडे असतात, हा. मान्य करत नाहीत. तसा आपण किती सांगितलं ते पातळ काजू सोललेला तो भुसा पण त्याच्यात असतो, मान्य करणार नाहीत. ओके. तो लाल रंग हा असा ते देतात. एवढा काथ ते लोक नाही टाकू शकणार. हा, बरोबर. अरे वा, लाईट आली, लाईट आली. गुटखा कंपनीवाले एवढा काथ नाही टाकू शकणार. तो लाल रंग आणण्यासाठी ही पातळ साल जी असते ना, ती त्याच्यामध्ये मिक्स असते. ओके, म्हणजे आतली तुम्ही इन्फॉर्मेशन सांगितली. चला, आणि आता एक शेवटची इन्फॉर्मेशन तुम्हाला जी सांगायची जी आहे अगदी तीही, की आता जसं मगाशी मी म्हटलं 240 नंबर, 180 नंबर, तर कृषी विद्यापीठाने याचं एक प्रमाण ठरवलेलं आहे की 45 ग्राम. कसं आहे की आपण सॉर्टिंग करतो मोठ्या बिया, मीडियम बिया, छोट्या बिया. तर एका साईजच्या बिया आपण अशा ग्रेडिंग केल्या आणि त्या वजन काट्यावरती ठेवल्या, तर 45 ग्राम वजन होण्यासाठी त्या एक समान ज्या बिया ज्या आहेत त्या 18 बिया जर त्याच्यावरती वजन काट्यावर जर आल्या असतील तर तो 180 नंबर, म्हणजे अगदी एक्सपोर्ट क्वालिटी. ओके, त्याला जे पुढे मोड जो असतो ना, तो जर त्याचा इंटॅक्ट असेल तर, आणि कुठे त्यामध्ये गॅप नसेल की आतमध्ये मॉइश्चर शिरून अळी वगैरे धरले वगैरे किंवा काय झालंय, तर तो एक्सपोर्ट क्वालिटी 180 नंबर. पूर्ण अख्खा काजू. हा अख्खा काजू, ज्याच्यामध्ये तो मोड सकट आहे, मोड पण आहे त्याला, तो चांगल्या क्वालिटीचा झाला. तो बाहेर गावी जातो, तो एक्सपोर्ट होतो. ओके, त्याच्या खालोखाल येतो वजन काट्यावर 21 बिया बसून 45 ग्राम झाला, तर तो 210 नंबर, 240 नंबर, 320 नंबर, 400 नंबर, हे असे वेगवेगळे काजू आहेत त्याच्या साईज प्रमाणे. आणि हे असं, पण मी जेव्हा देतो तेव्हा लोक माझ्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी जेव्हा प्रोसेस करून देतो तेव्हा शक्यतो लोक माझ्याकडून ती पातळ साल न सोलून तो काजू घेऊन जातात. त्याच्या मागे कारण असं की सोललेला काजू जो आहे ना, त्याची शेल्फ लाईफ मी जास्तीत जास्त 2 महिन्याची देतो. ओके, म्हणजे सोललेल्या काजू. कारण का तुम्ही पॅकेट फोडलात तर सोललेला काजू जो असतो त्याला त्याच्यावरती पटकन मॉइश्चरचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे जरी आता ओपन केलं ना आणि दुसऱ्या दिवशी जर आपण तसंच पील करायला गेलो ना, तर पटकन शेंगदाण्यासारखं निघत नाही. तो नरम झालेला असतो, त्याच्यामुळे तो शेंगदाण्यासारखा तसा पटकन निघणार नाही. मग तो कमी 2 महिने टिकू शकतो. आणि बघा आता काजूच्या सीझन नंतर लगेच पावसाळ्याचा सीझन येतो, म्हणजे फुल मॉइश्चर, सगळीकडे ओलावा असतो, गारवा असतो, म्हणून त्याची शेल्फ लाईफ मी जास्तीत जास्त 2 महिन्याची सांगतो. पण जो पातळ सालवाला जो असतो ना, तर कसं आहे की त्याच्यावरती तितका इफेक्ट होत नाही, म्हणून तो काजू तुम्ही पॅकेटमध्ये जर ठेवलात, पॅकेट न फोडता तसाच जर राहिला तर 1 वर्षभर तो काजू तसाच टिकून राहतो. ओके, फक्त फोडल्यानंतर जो काजू जो आहे, सोललात की खाल्लात, म्हणजे तो आतही खराब नाही होत, आतही त्याला अळी नाही धरत. फक्त तुम्हाला एअरटाईट कंटेनर मध्ये तो ठेवायचा आहे व्यवस्थित. ओके, चांगला टिकतो. ओके, ही एवढी माहिती होती, कारण काय मी सुद्धा या क्षेत्रात नवीन आहे आणि तेवढा मुंबईला सगळं झालेलं, आणि आता मी गावी आलोय आणि आता हे सगळं मी करायला सुरू केलेलं आहे.
तर ही आता या 1.5-2 वर्षामध्ये जी काही इन्फॉर्मेशन मी नॉलेज जे काही मिळवलेलं होतं ते हे नॉलेज आहे. त्याच्यामुळे मला इतकीच माहिती आहे. आणि यांना तुम्ही ओळखतही असाल, खूप वेळा बघितलं असेल. लॉकडाऊनमध्ये खूप फेमस झालेले, त्यांची क्लिप ॲड करतो, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल नक्की हा माणूस कोण आहे. शिव जरा येडा पिसा गन गन करा ना रात रात जागन हा डिंपाक टाकांग टारक टकर उग परती वज तुझ्या डांडाक टपक फिरतो माग महागन हा डिंप टाकांग चिक टारा टुपाक चिक. हा काजूचं काम किती महिने असतं तुम्हाला? काम आता बघा काजूचं हे जे आहे हां ते कधी 2 महिने कधी 3 महिने एवढं काम चालू असतं. आता मागच्या वर्षी जसं मी 6 महिने काम करत होतो. मे महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत माझं काम चालू होतं, कारण उत्पन्न माझ्याकडे तेवढं होतं. या वर्षी उत्पन्न कमी आहे. स्वतःच्या घरातल्या बिया अवघ्या 408 किलो आणि बाहेरच्या लोकांच्या ज्या बिया ज्या आहेत त्या 1150 किलो. ओके. ह्या एवढ्याच माझ्याकडे हे आलेले काजू आलेले प्रोसेस करायला. आता मी सगळं कम्प्लीट करून निवांत मोकळा बसलेलो आहे. मग त्या बाकी जेव्हा काम नसतं, आता काजू सगळं संपले, मग बाकी कमीत कमी 5-6 महिने तुम्ही फ्री असता. हो. मग तेव्हा काय करता? तेव्हा बघा, तेव्हा बागेची जी साफसफाई जी आहे की टाइम टू टाइम गवत हे कट झालेलं असलं पाहिजे. कारण मला जे फवारणी करायची आहे तर फवारणी करताना मला व्यवस्थित फिरता आलं पाहिजे. आता जरी आपण त्याला बाग बोललो तरी पण ते बाग म्हणजे काय, ते आपण शहरात जसं गार्डन असतं तसं गार्डन नाही. हा रानातलाच भाग जो आपण आपल्या पुरता झाडी वगैरे सगळी कमी करून ते फक्त आंबे, काजू, फणस हे असे फळझाडांचीच लागवड आहे, बाकी इतर नाही. तर इथे सुद्धा गवत जे येतं ते गवत टाइम टू टाइम कट करत राहावं लागतं. चिकनखडे, धूपखडा, आपटा वगैरे वगैरे हे असे काही, करवंदीची जाळी, हे असे काही वेगवेगळे प्रकार असतात जे अडथळा बनतात. तर ते टाइम टू टाइम साफ करायचं असतं. तेव्हा कुठे जाऊन फवारणी करण्यासाठी मला मोकळं फिरता येईल त्याच्यामध्ये. तर हे आहे. आणि अजून अशा इतर काही गोष्टी आहेत ज्या करत राहाव्या लागतात. म्हणजे गावाला अगदीच माणूस निवांत बोलला तरी पण जितकं करेल तितकं कमी असतं. तर असं आहे. तर हा सगळा जो वेळ जो आहे तो त्याच्यात जातो. आणि त्याच्यानंतर अगदीच फावला वेळ जर असेल तर मी जसं मगाशी आता तू लोकांना सांगितलंस, मी छान छान व्हिडिओज बनवत असतो. हा, तर त्यांचा इंस्टाग्रामला ही चेक करा. इंस्टाग्रामला कोकणी चाकरमानी म्हणून आयडी आहे. आता दुसऱ्यांदा नाव चेंज केलं यांनी. हा, अगोदर बानकोटी बाल्या होतं. नाही, तिसऱ्यांदा गेलं. पहिल्यांदा मंदार मोरे म्हणून सुरुवात केली. नंतर मग कुठेतरी मी गावाला जाणार, गावाला सेटल होणार हे जे मनात जेव्हा सुरू झालं तेव्हा मी बानकोटी बाल्या करून नाव चेंज केलं माझं आयडी. आणि नंतर मग जेव्हा मी आता आलो गावाला फायनली आणि आता इथे सेटल झालो, माझ्या मिसेसला, मुलींना घेऊन मी इथे आलो आणि आता इथे मी सेटल झालो. मुंबई सोडली मी. तर आता इथे आल्यानंतर मी माझा इन्स्टा आयडी जो आहे ते नाव बानकोटी बाल्यापासून कोकणी चाकरमानी केलं. ओके. आता तुम्ही चाकरमानी मध्ये सुद्धा किरण CHAAKARMAA हे असं AA येत आहे. चा आणि मा. जर तुम्ही आता दुबईला गेला तर तेव्हा काय नाव असेल? द कोकणी शेख किंवा ते मिल्कशेक आपण बोलू नाही शकत म्हणून आपण कोकणी शेख असं बोलू शकतो. किंवा आहे, बघू आपण कसं काय. दुबईला तर आता जाणार नाही मी दुबईवरून बदाम इथे मागवण्याचा विचार करतोय आणि इथल्या इथे ड्रायफ्रुट्स, पिस्ता, बदाम इथल्या इथे एखादा काहीतरी ड्रायफ्रुट्सचं काय करता आलं तर बघूया आपण. ओके, म्हणजे प्लॅनिंग आहे खूप. आता तुमचं प्रेम, देवाची साथ वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. प्लस इथे काय लिहून ठेवलंय ते आता बघूया. कारण काय, मेहनत करण्याची तर फुल तयारी आहे, पण त्याच्यासोबत थोडीशी जोड लागते ती नशिबाची. बरोबर. कारण शेतकऱ्याचं कसं असतं की लाखोंची इन्व्हेस्टमेंट करायची आणि सगळं असं हे आभाळावर सोडून द्यायचं. तो जसा बरसेल, तो जसा वागेल, तो जसा होईल तसा त्याला शेतकऱ्याला उत्पन्न मिळत असतं. बरोबर. कधी कधी ना या मोठ्या मोठ्या उद्योजकांना ना हे सांगावं असं वाटतं की हे असं जमीन नांगरून त्याच्यामध्ये बियाणं पेरून
असं निश्चिंत राहून दाखवा की तुमच्या हातात काही नाहीये. हा जे काय आहे ते निसर्गावरती आहे. निसर्ग जसा मेहरबान होईल तसं ते पीक येणार आहे. हो हाच घ्या ना, मागच्या वर्षी 1700 किलो, हा या वर्षी 408 किलो. हो खूप मी डिफरन्स काही करू शकत होतो का? नाही. जितकं करता येत होतं तितकं मी केलं. बरोबर. फवारणी केली, आजूबाजूचं गवत काढलं, ते काटेरी झुडपं काढली. जितकी मला काळजी घेता येईल तितकी मी काळजी घेतली, पण तरी सुद्धा मला उत्पन्न 25% मिळालं फक्त मागच्या वर्षीपेक्षा. ओके. हे शेतकऱ्याचं आयुष्य. मुंबईवरून तुम्ही कोकणात सेटल झालात आणि पुन्हा तुमचा आधीपासून तुम्ही शेतकरी होतात तेच पुन्हा आता करताय, तर खरंच खूप छान वाटतंय. आम्हीही शेती करायचो, म्हणजे माझे आजोबाही शेती करायचे त्यावेळी, आणि जसं जसं आम्ही शहरामध्ये आलो तर शेती पूर्ण बंद झाली. म्हणजे मी स्वतः जायचो, ते पालापाचोळा बघा जाळतात त्यानंतर वगैरे असं जायचो त्यावेळी. लावणीच्या वेळीही गेलेलो आहे, लावणी करताना वगैरे मी स्वतः केलेली आहे लहान असताना. म्हणजे मला वाटतंय मी 10 वर्षाच्या आतमध्ये असेल तेव्हा केलेलं आहे. आणि मला खेकडे पकडायचा असा शौक, म्हणजे माझं असं समज की जिथे असा खड्डा आहे त्याच्यात खेकडेच असतात असं माझं समज आहे. तर एकदा झालं असं की मी गेलो असं, आणि असं आजोबा सगळे असे ते शेतीत चालू होतं, म्हणजे भात लावणी वगैरे चालू होतं, आणि एक खड्डा दिसला तर मी त्या खड्ड्यातनं डायरेक्ट हात टाकायला गेलो आतवर. तर जसं आजोबांनी बघितलं, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं ह्याला उचल आणि डायरेक्ट मुंबईला ने, आणि तेव्हापासून मला गावाला नेणंच बंद केलं. असा तो सीन झाला. त्यानंतर जसं मी मोठा होत गेलो तर आता पुन्हा यायला लागलो, आणि आजोबा वगैरे ऑफ झाल्यानंतर शेती वगैरे सगळं बंद झाले. नंतर आमचे गुरं वगैरे होते ते विकले की काय केले माहीत नाही, कारण मी एवढ्या वर्ष गेलोच नाही गावाला. आणि त्यावेळी आम्ही भात वगैरे करायचो, आणि असे मी जेव्हा जायचो ना असे ड्रम भरलेले असायचे आमच्याकडे भाताचे पूर्ण, म्हणजे आम्ही विकायचो नाही, म्हणजे आमच्या वर्षभर चालतील एवढे तांदूळ वगैरे असायचे. म्हणजे किरण, मग लहानपणी तू लावणीसाठी जायचास, मग आता मोठ्या झाल्यानंतर लावणीसाठी जातोस की नाही? नाही, आता शेतीच नाही ना. लावणी म्हणजे लावणी हो. त्यावर आम्ही एक रील आज शूट केली, ती मिळेल तुम्हाला बघायला आपल्या शॉर्ट्स चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती वगैरे. आणि गुरं पण होती, एक राजा वगैरे असं काहीतरी नाव होता गुरांचा. आपल्या कोकणात गुरांची नावं फार अगदी अशी रुबाबदार नावं असतात. आणि आमची आजी ते दिवसभराचं जेवढं जेवण वगैरे उरलेलं असायचं ते एकत्र करायची संध्याकाळी. त्यानंतर कोंडा वगैरे काहीतरी असायचा तो एकत्र करायची, भाकरी अशी मोडून, आणि एवढ्या बालडी भरून त्या गुरांना खायला द्यायची, आणि गुरं खायची. एवढी बालडी भरून तो बैल खायचा. आणि एक 2-3 मिनिटात संपून टाकायचा पूर्ण, एवढं हे होतं. आपला हा पहिला पॉडकास्ट आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कसं वाटलं, कसं संभाषण वाटलं, आणि अजून काही मी याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, किंवा अजून काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मंदार भाऊंची पण मेहनत आहे, अजून बघूया काही वर्षानंतर ते मोठे उद्योजक ही होतील आपल्या खेडमधले. नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे, आणि शेती विकायची नसते राखायची असते, हा मुळशी पॅटर्न मधला जो स्लोगन आहे तो नक्कीच लक्षात ठेवूया. तर भेटूया पुढच्या नवीन कुठल्या तरी वेगळ्या अशा माणसाबरोबर जो असं काहीतरी करतोय आणि जे सामान्य लोकांना प्रश्न पडलेले असतात. तर अशा माणसाला नक्कीच लवकर शोधू, याला रिस्पॉन्स कसा येतोय नक्की वाट बघूया आपण.